अमरण उपोषणानंतर प्रशासन हल्लं का? शहागडमध्ये मोठी घडामोड. शहागड ग्रामपंचायतमधील कथित अनियमिततेच्या आरोपांवर सुरू असलेल्या अमरण उपोषणाला अखेर महत्त्वाचे वळण मिळाले आहे. ग्रामपंचायत अंतर्गत कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी शहागड विकास युवा संघर्ष समितीने केली होती. ॲडव्होकेट गणेश शिंदे, संतोष हरेर आणि इम्रान पठाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत संसद कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. वरिष्ठांकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. मात्र उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषद जालना यांच्या स्तरावरून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 5 दिवसांत अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी हमी दिल्यानंतर अमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. आनाव संपूर्ण गावाचे लक्ष या चौकशी अहवालाकडे लागले आहे. पुढील निर्णय या अहवालावर अवलंबून असणार आहे. आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गणेश राऊत, शहागड. शहागड इथं 9/2ला माझ्याकडे तक्रार आला होता. त्या संदर्भात आपण विस्तार अधिकारी मार्फत चौकशी समिती नेमली, पण त्यांना ती मान्य नसल्यामुळं आम्ही परत असिस्टंट व्हिडिओ सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पण काल समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता, पण तीही त्यांनी मान्य न केल्यामुळं काल संध्याकाळी मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमशी चर्चा केली व त्यांनी जिल्हास्तरीय समिती नेमलेली आहे आणि जिल्हास्तरीय समितीकडून 5 दिवसाच्या आत ह्यावर अहवाल सादर करण्यात येणार आहे. चौकशी पण करण्यात येणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत संदीप पवार सर यामध्ये समिती प्रमुख असतील आणि त्यांनी जे तक्रार दिलेली आहे त्या सर्व मुद्द्यांबद्दल ते चौकशी करतील आणि लवकरच अहवाल सादर करतील. आमच्या आरोग्य विभागाकडून जी तपासणी करण्यात आली ती दररोज 3 वेळा करण्यात आली. तर त्याच्यामध्ये पहिले वगैरे नॉर्मल होतं, पण हळूहळू आज थोडंसं कमी झालं. त्यानंतर श्री गणेश चंद्रकांत शिंदे यांचं थोडंसं म्हणजे जी बॉडीमधली साखरेचं प्रमाण आहे थोडं कमी झालं. कालपेक्षा तर खूप जास्त कमी होतं. त्याच्यामुळे आम्ही त्या हिशोबाने त्यांना ट्रीटमेंट वगैरे घेण्याचा सल्ला दिला, परंतु त्यांनी आज नकार दिला. व आता आम्ही त्यांचं जे काही आहे ते त्यांना ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित देऊन हे करू, त्यांना सहकार्य करू. तुमचं नाव? डॉक्टर वैष्णवी दौलत भारवाडे. माझं नाव ॲडव्होकेट गणेश चंद्रकांत शिंदे. आपल्यासोबत अजून कोण उपोषण? माझ्यासोबत माझे सहकारी संतोषजी हरेर व इम्रान पठाण हे माझ्यासोबत उपोषणाला इथं बसलेले होते. आणि यामध्ये मला शहागड युवा संघर्ष समिती म्हणजे जात, धर्म आणि पक्ष हे सगळे बाजूला सोडून फक्त गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर साथ देणाऱ्या माझ्या सर्व तरुण, वयस्कर, सर्व मित्र बांधवांचे मी या माध्यमातून आभार मानतो. तुम्हाला परत ग्रामसभा देण्याचं आश्वासन दिले त्यांनी? हो, म्हणजे लेखी जरी नाही दिलं ते चौकशीत आता आम्हाला ग्रामसभेचं प्रोसिडिंग भेटल्यानंतर आम्ही त्याच्यावर कार्यवाही कोणत्या स्तरावर कुठं जाऊन करायची ते आम्ही त्या लेवलवर करूया. पण जे काही जाधव साहेब ॲडिशनल व्हिडिओ आहेत त्यांनी आम्हाला एक ऑन कॅमेरा लेखी तोंडी उत्तर दिलं होतं, आत्ताच दिलंय, की जी काही ग्रामसभेची प्रोसिडिंग आहे, जी काय असं टेक्निकल बाबी आता निवडणुकीच्या बाबतीत आहेत, माननीय उच्च न्यायालय, खंडपीठ, नागपूर कोर्टात जी काय आता स्थगिती आलेली आहे प्रशासकाला, ते काय निकाल 24 तारखेला किंवा येणाऱ्या हिअरिंगला जे काय निकाल होईल त्याच्यानंतर जी काय निर्णय होईल त्याच्यानंतर ग्रामसभा आयोजित करण्याची आम्हाला तोंडी ॲडिशनल व्हिडिओ यांनी दिली आहे. आणि ती ही अध्यक्षतेखाली होणार आहे, ती म्हणजे व्हिडिओचा पंचायत समितीचा कुठल्या तरी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ती ग्रामसभा होणार आहे. उपोषण करताय आज, तुमचं उपोषणाची सांगता होती, नेमक्या काय मागण्या होत्या आणि काय काय मंजूर झालं, तुम्हाला काय लेखी देण्यात आली त्या संदर्भात आपण काय सांगा? मी सर्व पत्रकार मित्रांना या प्रेसच्या माध्यमातून सांगू इच्छितो, गेल्या आम्ही या गावामध्ये जे काय अपराध झालाय, अनियमितता झाली आहे, आम्हाला आमच्या हक्काची माहिती सुद्धा आम्हाला मिळत नाही. त्या अनुषंगाने आम्ही वारंवार वरिष्ठ स्तरावरचा तक्रार अर्ज बीडीओंकडे केला होता, परंतु सन्माननीय बीडीओ साहेबांनी देखील कुठलीही प्रकारची सक्षम अशी कार्यवाही केलेली नव्हती. म्हणून आमचा गटविकास अधिकाऱ्यांवर देखील व त्यांच्या पॅनलवर देखील विश्वास या गोष्टीवर नव्हता. त्याच्यामुळे आम्ही स्पेसिफिक तक्रार केल्यानंतर त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही जी तक्रार केली त्यामध्ये सर्व गोष्टी नमूद केल्यात. मग अनियमितता झाली, कुठं काय झालं असेल, ग्रामसभा आमच्याकडे कधी आयोजित करण्याची पद्धत आमच्या या गावकऱ्यांच्या अधिकाऱ्यांना म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो कारवाई करण्यासाठी सांगतो त्याचं पालन इथं होत नाही, इथं संविधानाच्या तरतुदीचं पालन पण इथं होत नाही.
संविधानाच्या तरतुदी सुद्धा पायदळी तोडवण्याचं काम हे अधिकारी इथं आजपर्यंत करत आलेले आहेत. परंतु आम्हाला एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून ही माझी जबाबदारी होती आणि हे माझं स्वतःचं गाव होतं आणि इथं ह्या समस्या मला रोज माझ्यासह असंख्य गावकऱ्यांना या समस्या भेडसावत होत्या आणि त्याला वाचा फोडण्यासाठी एक आम्ही आंदोलन उभा केलं होतं. शहागड युवा संघर्ष समितीच्या वतीने सर्व हिंदू मुस्लिम सर्व पक्षीय लोकांनी यात सहभाग नोंदवला. एक मोठं आंदोलन उभा केलं आणि आम्ही गेल्या 16 तारखेपासून आमरण उपोषण या ठिकाणी केलं होतं. हे उपोषण करणं देखील आमच्यासाठी खूप कठीण गेलं. का तर माजी आमदारानं इथली जी त्यांची राजकीय व्यवस्था बसून ठेवली होती त्या राजकीय व्यवस्थेच्या आणि माजी आमदाराच्या दबावापोटी आम्हाला पोलीस स्टेशनच्या इन्व्हॉर्ड सुद्धा आम्हाला मिळाले नाहीत. आम्हाला जे ते पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा 2 वेळेस तिथे इन्व्हॉर्ड करण्यासाठी गेलो, माझे सहकारी आधी गेले, शेवटला मी सुद्धा तिथे गेलो. मी तिथल्या CCTV फुटेजमध्ये ते पत्र दाखवून शेवटी मला वापस परत यावं लागलं. उद्या काय माझ्यावर कार्यवाही झाली तरी मी त्या कारवाईला घाबरत नाही. जी काय कार्यवाही झाली त्याला पण मी घाबरत नाही. परंतु हा जो दबाव आहे, तुम्हाला प्रेसला मी सांगू इच्छितो की आम्हाला पहिल्या दिवशी रात्रभर लाईट पण नव्हती. निवन पोलीस मशनरीचा एक कर्मचारी साहेब आमच्याकडे कुठला कर्मचारी तर फिरकला देखील नाही. आज आमच्या जीवितास काही धोका निर्माण झाला असता, उद्या राजकीय दबाव यंत्रणेचा काही दबाव निर्माण करून काही जर आमच्या जीवितास काही झालं असतं, त्याला जबाबदार यंत्रणा कुठली आहे? म्हणजे तुम्ही सत्तेचा गैरवापर करून कुठल्या थराला जाणार, कुठल्या पद्धतीचं खालचं राजकारण करणार? हे पण कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकशाही जिवंत आहे. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले, ते आज देखील जिवंत ठेवायचं काम आमचं एक नागरिक म्हणून आणि ते आम्ही तेवढंच काम आज केलंय. आम्ही काही मोठं काम यामध्ये गावामध्ये आम्ही तरी आणि माझ्या सहकाऱ्यांनी देखील तसं काही केलेलं नाही.